नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेश जैन, न्यूरोसर्जन पुन्हा आपल्या भेटीला आलेलो आहे. मागील काही भागामध्ये अभ्यास करताना एकाग्रता, मेमरी आपण कसं विसरतो याच्या मागचं मेंदूचं शास्त्र आपण थोडक्यात जाणून घेतलं. त्याचबरोबर स्पेस रिपिटेशन सारख्या काही तत्वांचा आपल्या अभ्यासात आपण कसा वापर करू शकतो याची थोडक्यात माहिती घेतली. आज मेंदूच्या अजून एका महत्त्वाच्या पैलूकडे आपण जाऊ. आपल्याला माहिती आहे का की मेंदूमध्ये 2 भाग आहेत जे अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं की 2 मेंदू अभ्यास करत असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आपला जसा एक लॉजिकल ब्रेन असतो तसा आपला एक इमोशनल ब्रेन असतो. लॉजिकल ब्रेन हा आपल्याला डिसिप्लिन लावणं, शिस्त लावणं हे काम करत असतं. एखाद्या CEO प्रमाणे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जसा एखाद्या कंपनीत काम करतो तसा आपला लॉजिकल ब्रेन काम करत असतो, ज्याच्यात आपला मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा महत्त्वाचा पार्ट साधत असतो. लॉजिकल ब्रेन आपण अभ्यास करताना सर्वच जण वापरत असतो, मात्र इमोशनल ब्रेनचा आपण वापर करून आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने कसा होऊ शकतो हे जर जाणून घेतलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. इमोशनल ब्रेनचं एक छोटं उदाहरण जर आपण दिलं तर लहानपणापासून साप या शब्दापासून किंवा प्रत्यक्ष साप बघायची आपल्याला जी भीती मनात ठळकपणे बसलेली आहे, घट्टपणे बसलेली आहे आपल्या मेमरीमध्ये, त्याचाच परिणाम असा होतो की नंतर आपण आयुष्यात कधी सुद्धा साप हा शब्द किंवा प्रत्यक्ष जर साप बघितला तर घाबरतो. ही घाबरण्याची जी आपली इमोशन आहे, भीतीची जी इमोशन आहे, ती साप या शब्दाला अतिशय आपल्या मेमरीमध्ये घट्टपणे जोडलेली आहे. आणि त्यामुळे आपला त्या प्राण्यापासून किंवा त्या सापापासून बचाव करण्यासाठी आपल्याला या मेमरीचा वापर होतो. प्रत्यक्ष साप आला की हे मेमरी रिकॉल होते आणि आपल्या बचावासाठी आपण जी पण तिथे उपाययोजना करायची, पळून जाणं असेल किंवा अजून काही काठीने त्याला दूर लोटणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. याच इमोशनल ब्रेनचा दुसरा एक आपण आपल्या आयुष्यात एक्झाम्पल जे बघतो ते बरेच विद्यार्थी जे अतिशय गरीब परिस्थितीतून, हालाकीच्या परिस्थितीतून किंवा अतिशय कष्ट करून आलेले असतात, ते मोठ्या मोठ्या एक्झाममध्ये टॉपर्स होतात, चांगल्या मार्काने पास होतात. कारण त्यांचा इमोशनल ब्रेन इतका स्ट्रॉंग झालेला असतो, कारण त्यांचे इमोशन्स इतके प्रबळ असतात त्या गरिबीमुळे किंवा त्या हालाकीच्या परिस्थितीमुळे की ते अभ्यास किंवा तो विषय क्रॅक करतात. त्याचाच वापर आपण जर आपल्या अभ्यासात करून घेतला, त्या अभ्यासाशी, त्या विषयाशी आपण जर आपले इमोशन्स जोडून घेतले तर तो विषय आपल्या मेमरीत लॉंग टर्मपणे सिद्ध होतो. कॉन्सन्ट्रेशन अर्थात एकाग्रता, मेमरी अर्थात स्मरणशक्ती आणि एक्झिक्युशन म्हणजे याचा सर्व आपण जो परीक्षेत वापर करतो, डिलिव्हरी, आपल्या अभ्यासाची डिलिव्हरी किंवा एक्झिक्युशन, या सगळ्यामध्ये इमोशनल ब्रेनचा हा मोठा रोल आहे. लहानपणी आपण ज्यावेळेस एखादी परीक्षा चांगल्या मार्काने पास होतो किंवा चांगला क्रमांक मिळवतो त्यावेळेस आपल्याला कौतुकाची थाप मिळते, एखादं मेडल मिळतं, एखादं चॉकलेट देते आपली आई किंवा आपले टीचर, आणि त्यामुळे आपण इमोशनली मोटिवेट होतो. अभ्यासाशी आपण इमोशनली असं लहानपणापासून जे जुळत आलेलो आहोत त्याचाच वापर जर आपण आपल्या आताच्या अभ्यासासाठी केला आणि त्याला एक इमोशनल टच दिला तर आपला अभ्यास अजून चांगला होईल, आपली मेमरी अजून स्ट्रॉंग होईल, आपण तो विषय अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आणि आपल्याला चांगले मार्क मिळतील. धन्यवाद.